महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक चढउतार आणि अनपेक्षित वळणे पाहिली आहेत. परंतु आज जी घटना घडली तिने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक अभूतपूर्व खळबळ उडवून दिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सातत्याने ठाकरे कुटुंबावर तुटून पडणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आज थेट मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. ही केवळ एक साधी भेट नसून महाराष्ट्राच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकणारा एक ऐतिहासिक राजकीय भूकंप ठरला आहे. या घटनेने भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का दिला असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नारायण राणे यांच्या मातोश्री वारीची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यासोबतच एका मोठ्या राजकीय स्फोटाची चर्चा सुरू झाली. राणे एकटेच मातोश्रीवर गेले नसून त्यांच्यासोबत भाजपचे तब्बल 22 आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. जर ही माहिती अधिकृतपणे सत्यात उतरली तर महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि भाजपची सर्व राजकीय गणिते पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार हे स्पष्ट दिसत आहे. नारायण राणे यांच्यासारखा आक्रमक आणि वजनदार नेता जो भाजपचा कोकणातील मुख्य कणा मानला जातो, त्यांनी अशा प्रकारे अचानक बंडाचे निशाण फडकवत थेट ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत. या घडामोडीमुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला, विशेषतः दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना जबरदस्त धक्का बसला असून महाराष्ट्रातील हातातून निसटत चाललेली सत्ता सावरण्यासाठी आता भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. आज मातोश्री बाहेरील वातावरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळाले. एकेकाळी ज्या मातोश्रीच्या अंगणातून नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी व्हायची, तिथेच आज राणे समर्थकांपेक्षाही जास्त शिवसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिवसेना अजून संपलेली नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार असा स्पष्ट संदेश या एका भेटीतून संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आला आहे. शिवसैनिकांमध्ये असलेला जल्लोष, भगवे झेंडे आणि घोषणाबाजीने वांद्रे परिसराचा परिसर दणानून गेला होता. पक्षफुटीच्या संकटानंतर उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत असा समज करून घेणाऱ्या विरोधकांसाठी ही चपराक मानली जात आहे. नारायण राणे यांचे पुनरागमन हे केवळ एका नेत्याचे येणे नसून ती शिवसेनेच्या जुन्या ताकदीची आणि आक्रमकतेची पुनरावृत्ती मानली जात आहे. उद्धव ठाकरे गटासाठी ही घडामोड म्हणजे एक प्रकारे राजकीय संजीवनी ठरली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले होते. अनेक आमदार आणि खासदार सोडून गेले होते. मात्र आज राणे यांच्या आगमनाने हे सिद्ध झाले आहे की राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि सत्तेची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात अद्याप कायम आहे. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 22 आमदारांचे बळ मिळणे म्हणजे ठाकरे वेटाला निवडणुकीच्या मैदानात मोठी आघाडी मिळण्यासारखे आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू केवळ मजबूतच झाली नाही तर महाविकास आघाडीतील त्यांचे वजनही प्रचंड वाढले आहे. जुने निष्ठावंत आणि आता परत आलेले राणे समर्थक यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची पकड पुन्हा घट्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात या घटनेमुळे अक्षरशः स्मशान शांतता आणि भीतीचे वातावरण आहे. नारायण राणे यांच्यासारखा नेता पक्ष का सोडून गेला याचे आत्मचिंतन करण्याऐवजी सध्या भाजपमध्ये उरलेले आमदार सावरण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. राणेंच्या बंडामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात असलेली नाराजी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. केवळ 22 आमदारच नव्हे तर आणखी काही गट फुटण्याच्या तयारीत असल्याच्या अफवांनी भाजप नेत्यांची झोप उडवली आहे. महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जे डावपेच आखले होते ते राणेंच्या या एका निर्णयाने धुळीस मिळवले आहेत. कोकण पट्ट्यात भाजपला आता मोठी पोकळी निर्माण होणार असून ती भरून काढणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेश नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. एकंदरीत विचार केला तर मातोश्रीवर घडलेला हा पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. ज्यांनी शिवसेनेला संपवण्याचा वेढा उचलला होता त्यांच्याच घरात भगवा फडकल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हा भाजपसाठी केवळ पराभव नसून एक मोठा नैतिक धक्काही आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे एका नव्या राजकीय पर्वाचे आगमन मानले जात आहे. पुढील काही तासात जर या 22 आमदारांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे चित्र बदलेल आणि कदाचित राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीसह सत्तेचे फेरबदल पाहायला मिळतील. आजच्या या घटनेने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राच्या मातीतील राजकारण हे कोणत्याही प्रस्थापित समीकरणाला कधीही छेद देऊ शकते. मातोश्रीच्या बाहेरील दृश्य आज डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. सकाळपासूनच तिथे शिवसैनिकांची अलोट गर्दी जमली होती.
भगव्या टोप्या, हातात झेंडे आणि